नमस्कार मंडळी, बुकमास्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज मी पुनावळेमध्ये पुणे बेंगलोर हायवे लगत उभा आहे। पुणे बेंगलोर हायवेचा जो श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथून मी हाकेच्या अंतरावर आज उभा आहे। आणि आज जो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं पोझिशन डिसेंबरमध्ये, म्हणजे आता ऑक्टोबर महिना चालला आहे, पुढील 3 महिन्यामध्ये या प्रोजेक्टचं पोझिशन होणार आहे। आणि इथे तुम्हाला अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK फ्लॅट घेता येणार आहेत। जर तुम्ही पूर्ण पुनावळेचा सर्वे केला तर सगळ्यात लोवेस्ट कॉस्ट जर कुठल्या प्रोजेक्टचा असेल तर तो हाच प्रोजेक्ट आहे। सो आता आपण वर जाऊया आणि ॲक्च्युअल फ्लॅट बघून घेऊ, सोबत या बिल्डिंगचा पूर्ण जो फ्लोर प्लॅन आहे त्यालासुद्धा डिटेलमध्ये समजून घेऊ। सो मंडळी, मी आत्ता ॲक्च्युअल फ्लोअरवर आलो आहे। फ्लोअरचं पूर्ण काम झालं आहे। या साईडला लिफ्ट असणार आहे, प्रत्येक फ्लोअरला 3 लिफ्ट 3 स्टेअरकेस देण्यात आलेले आहे। 3.5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट बनतो, ज्याच्यामध्ये 4 टॉवर असणार आहे। 2 टॉवर जे आहेत C आणि D त्याचं पोझिशन आत्ता 3 महिन्यानंतर इथे होणार आहे। आणि A आणि B जे टॉवर आहे त्याचं फुटिंगचं काम चाललेलं आहे, म्हणजे त्याचं पोझिशन जे ते पुढच्या 3 ते 4 वर्षानंतर होणार आहे। जर तुम्ही प्री लॉन्चमध्ये बुकिंग वगैरे करणार असाल तर मग A आणि B जे टॉवर आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतात। आता ह्या C आणि D मध्ये मिळून साधारणतः 302 युनिट असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला इथे 9 फ्लॅट म्हणजे बनवण्यात आलेले आहेत। त्यातले 2 फ्लॅट जे आहेत ते 1 BHK आणि 7 फ्लॅट 2 BHK असणार आहे। 1 BHK पूर्णपणे सोल्ड आउट आहे। आता त्याचं कारण असं आहे की पुण्यामध्ये 1 BHKच्या ज्या स्कीम आहे, जे प्रोजेक्ट आहे ते खूप कमी प्रमाणात बनतात आहे, म्हणजे ज्यांचं बजेट खूपच कमी असतं ते 1 BHK लगेच बुक करून टाकतात। आता 2 BHK फ्लॅट इथे अवेलेबल आहे आणि लिमिटेड इन्व्हेंटरीच आहे, कारण की फ्लॅट रेडी पोझिशन आहे। सो आता आपण काय करूया की ॲक्च्युअल फ्लॅट जे बनवून तयार आहे ते जाऊन बघू। सो मंडळी, सॅम्पल फ्लॅट तर दाखवतोच तुम्हाला, पण माझी एक रिक्वेस्ट होती, तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि मराठी भाषेमध्ये कॉन्टेंट बनवणारे आपण पुण्यातले नंबर 1 आहोत। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आपण फक्त प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवत नाही, 1 to 1 सर्व्हिस पण देतो आणि सर्व करताना कधीच कुठले चार्जसुद्धा आमच्या व्ह्यूवर्सकडून आणि कस्टमरकडून घेत नाही। सो आता 2 BHKबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर 4 टोटल कार्पेट देण्यात आलेले आहेत। 624 आहे सगळ्यात छोटा कार्पेट, त्याच्यानंतर 661 आहे, 675 आहे आणि 695 आहे। आता 661, 675 आणि 695 स्क्वेअर फूटचे जे कार्पेट आहे त्याच्यामध्ये जो फरक येतो फक्त या बाल्कनीत आहे। 1 फुटांनी मागं पुढं बाल्कनी झाली की त्या हिशोबाने तुमचा कार्पेट चेंज होतो आहे। आता हा जो आहे लिव्हिंग डायनिंग तुम्ही इथे बघू शकता, याच्या ज्या साईजेस आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघून घ्या। फिनिशिंगचं काम इथं चाललं आहे। ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये मी उभा आहे। या साईडला तुम्हाला लॅमिनेटेड वुडन डोअर जो आहे तो मिळणार आहे। लॉबी स्पेस पण खूप चांगली तुम्हाला देण्यात आलेली आहे। या साईडला बघा, तुम्हाला हे असे टफन ग्लास देण्यात आलेले आहेत। हे स्टेनलेस स्टीलमध्ये रेलिंग जे आहेत ते असणार आहे। सो अशा पद्धतीचा हा पूर्ण लिव्हिंग डायनिंग आणि बाल्कनीचा लेआउट आहे। या साईडला तुम्हाला एल शेप प्लॅटफॉर्मचं किचन देण्यात आलेलं आहे। तुमच्या फ्रीजसाठी पण एक जागा सोडण्यात आलेली आहे। ड्राय बाल्कनी जी आहे ती तुम्हाला इथे सेपरेट देण्यात आली, जी की कवर्ड असणार आहे, ज्याला 4ही साईडनी इथं ग्रेनाईटसुद्धा लावण्यात आलेलं आहे। सो ॲक्च्युअल फ्लॅट असल्यामुळे थोडंसं तुम्हाला हे अर्धवट इथे दिसत असेल किंवा दरवाजा लावलेला आहे, हे सगळे लाईट्सचे होल दिसत असेल, कारण फिनिशिंगला आलेला असा हा फ्लॅट आहे। या साईडला तुम्हाला वॉश बेसिन देण्यात येणार आहे। या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहेत। या सगळ्याच्या ज्या साईज आहेत त्या मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या। हे साधारणतः 10 बाय 10चं बेडरूम आहे, चिल्ड्रन बेडरूम म्हणून तुम्ही वापरू शकता। इथे ग्लास देण्यात आले, इथे एक स्लायडिंग डोअर असणार आहे। आता हा मुंबईचा कॉन्सेप्ट आहे। हा जो तुम्हाला 1 फुटाची बाल्कनी इथे दिसते ना, कवर्ड बाल्कनी, याला मुंबईमध्ये ज्युलियट बाल्कनी म्हणतात। असं स्टँडिंग बाल्कनीसुद्धा म्हणू शकता। तर इथून तुम्हाला सगळा असा व्ह्यूज मिळतो। आता ह्या बिल्डिंगची एक चांगली गोष्ट काय, ह्याच्या पुढं पण एक बिल्डिंग आहे। इकडच्या ज्या 2 बिल्डिंग ह्याला इथं पुढच्या साईडला फॉरेस्ट व्ह्यू मिळतो पुनावळेचा। सो व्ह्यूज वगैरे जो आहे तो पण चांगला आहे। हे मास्टर बेडरूम आहे। या साईडला मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकता आणि मास्टर बेडरूमला पण इथे एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता ही या बाल्कनीतून जी तुम्हाला जागा दिसते 18,000 स्क्वेअर फूटची, इथं 40+ ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या असणार आहेत। म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये 40+ ॲम्युनिटीज जे इथे बनणार आहे। सो असा हा प्रोजेक्ट आहे। हा सॅम्पल ॲक्च्युअल फ्लॅट आहे। सो प्राइसिंग सांगायची झाली तर साधारणतः 63 लाखापासून पॅकेज कॉस्ट जे आहे ते या प्रोजेक्टच्या सुरू होतात। याच्यामध्ये सर्व खर्च असणार आहे, म्हणजे मी पॅकेज कॉस्ट सांगितली तुम्हाला, आणि प्लस एक कार पार्किंग पण असणार आहे, रिझर्व कार पार्किंग। सो तुम्ही जर अभ्यास केला
तर तुम्हाला पुनावळ्यातला हा सगळ्यात लोवेस्ट रेट आहे हे लक्षात येईल. तुम्ही म्हणजे जर सर्वे केला, खूप सारे प्रोजेक्ट जर एक्सप्लोअर केले, तुम्हाला माहिती आहे रेग्युलर आम्ही व्हिडिओ बनवतच असतो, अख्ख्या पुण्याचेच बनवत असतो. आमचा जो सर्वे आहे, आमचा जो अभ्यास आहे त्यानुसार तर हा सगळ्यात लोवेस्ट रेट आहे. ज्यांचं बजेट खूप कमी आहे, जे आता भाड्याच्या घरात राहतात आहे, ज्यांना एकाच वेळेस रेंट देणं आणि EMI देणं परवडणार नाही, त्या लोकांसाठी खूप चांगला प्रोजेक्ट आहे. कारण तुम्ही जर रेंट देत असाल तर रेंटमध्ये काही पैसे टाकून तुम्ही डायरेक्ट स्वतःच्या घराचे EMI इथे भरू शकणार आहात. बरोबर 3 महिन्यानंतर या प्रोजेक्टचं पोझिशन आहे. लोकेशन पण खूप चांगलं आहे आणि 63 लाख रुपये जी कॉस्ट आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह अशी आहे पुनावळ्याच्या हिशोबाने. ह्याच्यात पण जर तुम्हाला काही अट्रॅक्टिव्ह डील पाहिजे असेल, निगोशिएशन करण्यासाठी मदत पाहिजे असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच साईट व्हिजिट करा, जेणेकरून आमची टीम हा प्रोजेक्ट तर तुम्हाला दाखवेल. इथं फ्लॅट आवडला तर तुम्हाला निगोशिएशनसाठी पण मदत करेल. पण हा प्रोजेक्ट जर नाही आवडला, तुम्हाला अजून मोठे कार्पेट पाहिजे असेल किंवा अजून एक्सप्लोअर करायचे असतील बाकीचे प्रोजेक्ट ह्या भागातले, तर आमची टीम तुम्हाला त्याच्यासाठी निश्चित मदत करेल. आणि जसं मी मगाशी सांगितलं, आम्ही कस्टमरला, आमच्या व्ह्युअर्सला सर्व्हिस देताना कधीच कुठले चार्ज करत नाही, पण मदत जी आहे ती पुरेपूर करतो. अनेक लोकांना घर घेण्यासाठी आत्तापर्यंत आम्ही 1 to 1 सर्व्हिस देऊन त्यांना पाहिजे तसा फ्लॅट घेण्यासाठी मदतच केलेली आहे. सो बघा, तुम्ही या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा प्रत्यक्षात कॉल किंवा साईट व्हिजिट पण करू शकता. साईट व्हिजिटला येणार असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून साईट व्हिजिट प्लॅन करा. सो लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.